चवीन खाणाऱ्यांसाठी ही चवदार भाजी. बघूया काय तर पॅनमध्ये तेल गरम केला, त्याच्यामध्ये लसूण, आला, धने, सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे. मग कांदो पण असं लालसर भाजून घ्यायचे. कांदो भाजलो की काढून घ्यायचो आणि त्याच पॅनमध्ये थोडा तेल घालायचा. शेवगो आणि बटाटो तेलामध्ये थोडं भाजल्यानंतर हळद, मीठ आणि पाणी घालून अर्धो कच्चो बटाटो आणि शेवगो शिजेपर्यंत शिजवायचं. मग जा वाटण आपण भाजला होता ना, आता मिक्सरच्या भांड्यात घालून वरून एक पिकलेलं टोमॅटो घालून बारीक वाटून घ्यायचा. आता ही भाजी करूसाठी पॅनमध्ये थोडा तेल घालून त्याच्यामध्ये जिरा, एक दालचिनीचा तुकडो, तमालपत्र, कढीपत्ता घालून त्यात वाटण घालायचा. मसाले म्हणशाल ना तर लाल मिरची पावडर, धनेपूड, गरम मसालो, कांदा लसूण मसालो, कसुरी मेथी घालून तेल सुटेपर्यंत या परतायचा. आता घालायचो याच्यामध्ये शेवगो आणि बटाटो, 1-2 कोकमा घालायची आणि छान अशी भाजी ही शिजवून घ्यायची. वरून कोथिंबीर घालायची. असली भाजी होताना नक्की ट्राय करून बघा.